विश्व प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सुखाचा शोध आणि बोध. सुख मिळविण्याची धडपड सर्व माणसे आयुष्यभर करीत असतात, पण धडपड करून सुद्धा त्यांना सुख मिळत नाही. याच्या उलट माणसे दुःख टाळण्याचे कसोशीने प्रयत्न करतात, परंतु त्यांच्या वाट्याला दुःखच येते. सुख हवे असून सुद्धा मिळत नाही आणि दुःख नको असताना सुद्धा प्राप्त होते. ह्याचे मुख्य कारण शोधण्याचा माणसे प्रयत्न करीत नाहीत. हे असे चालायचे असे माणसे गृहीत धरून चालतात. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते. माणसाने जर विचार केला तर त्याला मार्ग निश्चित सापडेल. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे असे म्हणतात, परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती मात्र तशी नाही. माणूस हा जर विचार करणारा प्राणी असता तर जगाचे नंदनवन केव्हाच झाले असते. समर्थ रामदास स्वामी सांगतात, संसार त्याग न करिता प्रपंच उपाधीन सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. समर्थ ज्याला विचार म्हणतात त्याला ज्ञानेश्वर महाराज विवेक म्हणतात. मज हृदय सद्गुरु जिने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. म्हणून माणूस हा विचार करणारा प्राणी आहे असे म्हणण्यापेक्षा विचार करतो तो माणूस असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. विचार करणारे माणसे या जगात फार थोडे असतात, तर विचार न करणारी अविचारी माणसे प्रचंड संख्येने असतात. ही अविचारी माणसे जगातील सर्व दुःखांना कारणीभूत ठरत असतात. भांडण, तंटे, वखंडे, दंगे, धोपे, खून, रक्तपात आणि युद्ध लढाया या सर्व अनिष्ट गोष्टींना अविचारी माणसेच कारणीभूत असतात. अज्ञानातून अविचार जन्माला येतो, म्हणून अज्ञान हे सर्व दुःखाचे मूळ होय. वास्तविक अज्ञान हाच खरा सैतान आहे, दैत्य आहे किंवा राक्षस आहे. म्हणून अज्ञानरूपी सैतानाचा बंदोबस्त केल्याशिवाय मानवजात सुखी होणे शक्य नाही, असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आता प्रश्न निर्माण होतो तो असा की माणसाला अज्ञान कशाबद्दल आहे. खरे सांगायचे झाले तर माणसाला बहुतेक सर्वच गोष्टीबद्दल अज्ञान असते. उदाहरणार्थ, सुखासाठी माणूस धडपड करतो, पण सुख पाहिजे म्हणजे नेमके काय पाहिजे ह्याचे त्याला ज्ञान नसते. मन हे जीवनाचे केंद्र असून सुद्धा माणसाला मनाबद्दल गाढ अज्ञान असते. माणसाकडून नियतीचा वारंवार उल्लेख केला जातो, परंतु नियती हा नेमका काय प्रकार आहे याचे काहीच ज्ञान त्याला नसते. पाप पुण्याबद्दल तर विचारूच नका. माणसे कशालाही पाप समजतात आणि कशालाही पुण्य समजतात. इतकेच नव्हे तर कित्येक वेळा माणसे पापालाच पुण्य समजतात आणि पुण्यालाच पाप समजतात. देव, धर्म वगैरे संबंधी माणसांचे प्रचंड अज्ञान सर्वश्रुत आहे. माणसाच्या अज्ञानाचे सर्वात कमाल म्हणजे त्याला आपले कल्याण कशात आहे व अकल्याण कशात आहे ह्याचेच ज्ञान नसते. परिणामी ज्याच्यात त्याचे कल्याण आहे ते करण्याचे तो प्रयत्नपूर्वक टाळतो आणि ज्याच्यात त्याचे अकल्याण आहे ते अट्टहासाने करतो. ज्याप्रमाणे मुले अभ्यास करण्याची टाळाटाळ करतात पण नको ते उपद्व्याप अट्टहासाने करतात, त्याप्रमाणे हे अज्ञान दूर करून
माणसाला खरे ज्ञान प्राप्त करून देण्याची व्यवस्था कुठेही उपलब्ध नाही. ही मोठी खेदाची गोष्ट आहे. हे ज्ञान उपलब्ध करून देण्याची व्यवस्था शाळा कॉलेजातून सुद्धा केलेली दिसत नाही. घरातून सुद्धा हे खरे ज्ञान मुलांना मिळत नाही. उलट घरातून मुलाबाळावर जे संस्कार केले जातात ते संस्कार देव, धर्म, पाप, पुण्य यांच्या संदर्भात केले जातात व त्या संबंधीच्या कल्पना मुळातच चुकीच्या असल्यामुळे मुलांवर सुसंस्कार होण्याऐवजी विपरीत अनिष्ट संस्कार होतात. आता प्रश्न होईल तो असा की खरे ज्ञान कशाला म्हणायचे? ज्या ज्ञानातून विचार किंवा विवेक किंवा शहाणपण निर्माण होते ते ज्ञान खरे. हे खरे ज्ञान सर्वांना मिळण्याची व्यवस्था होणे ही काळाची गरज आहे. या ज्ञानाचे नेमके स्वरूप काय हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. या संदर्भात परमेश्वर हा विषय महत्त्वाचा आहे. परमेश्वर या विषयासंबंधी जनमानसात प्रचंड अज्ञान, अंधश्रद्धा व गैरसमजुती असलेल्या दिसून येतात. परमेश्वर ही संकल्पना नीट समजल्याशिवाय मानवजात खऱ्या अर्थाने सुखी होणार नाही असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. म्हणून परमेश्वर हा काय प्रकार आहे हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर अव्यक्रोध, निर्गुण, निराकार व सर्वव्यापी असून तो आनंद स्वरूप आहे. जाणीव हे त्याचे रूप आहे व शक्ती हा त्याचा गाभा आहे. हा परमेश्वर अनंत स्वरूप आहे. त्याचे रूप आणि स्वरूप अनंत आहे. त्याचे गुण, निर्माण, ज्ञान अनंत आहे. त्याचे सामर्थ्य आणि शक्ती अनंत आहे. त्याचप्रमाणे त्याचा आनंद आणि निर्मिती अनंत आहे. गुळाची ढेप कुठल्याही अंगाने चाखली तरी ती गोड लागते. त्याचप्रमाणे परमेश्वर सर्व अंगाने अक्षरशः अनंत स्वरूप आहे. त्याला दिलेले अनंत हे नाव आणि त्याला दिलेले अनंत कोटी ब्रह्मांड नायक हे विशेषण सार्थ आणि यथार्थ आहे. हा परमेश्वर विश्व निर्माण करीत नाही तर विश्व निर्मिती परमेश्वराकडूनच नेणीवपूर्वक दिव्य प्रज्ञा शक्तीच्या द्वारे होत असते. माणसाच्या अंगातून जितक्या सहजपणे घाम निर्माण होतो तितक्या सहजपणे परमेश्वराच्या अंगातून विश्व निर्मिती होत असते. परमेश्वराकडून होणारी निर्मिती, स्थिती, लय आणि पुनर्निर्मित हा सर्व प्रकार म्हणजे प्रत्यक्षात नैसर्गिक नियंत्रण व्यवस्थेचा म्हणजेच परमेश्वराचा अविभाज्य भाग आहे. त्याचप्रमाणे हा सर्व प्रकार स्वयंचलित. माणसे, पशु, पक्षी, जलचर, झाडे, वनस्पती वगैरे सर्व निर्माण होतात. काही काळ स्थितीला राहतात, नंतर लयाला जातात व पुन्हा निर्माण होत असतात. या सर्व निर्मितीतील आणि व्यवस्थेत रचना आहे, योजना आहे, कुशलता आहे, प्रमाण आहे, अचूकता आहे आणि सहजता आहे. परमेश्वराचे हे सर्व कार्य निसर्ग नियमाप्रमाणे अखंड, सुरळीत व अव्याहतपणे चाललेले आहे असा हा परमेश्वर लोक समजतात. त्याप्रमाणे मूर्ती नाही किंवा व्यक्ती नाही किंवा नुसती शक्ती पण नाही किंवा तो आकाशाच्या पलीकडे कुठेतरी दूर आहे असेही नाही. त्याचप्रमाणे हा परमेश्वर दयाळू नाही किंवा निष्ठुर पण नाही. तो कुणावरही कृपा करीत नाही किंवा कोप करीत नाही. माणसाच्या जीवनात तो कधीही व कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करीत नाही किंवा हस्तक्षेप करीत नाही किंवा पक्षपात करीत नाही. आपापल्या कल्पनेप्रमाणे माणसे देवाधर्माच्या नावाखाली जे कर्मकांड करतात त्याने परमेश्वर प्रसन्न होतो व ते न केल्याने त्याचा रोष होतो. हा सर्व लोकांचा केवळ भ्रम आहे. आपण ज्या पृथ्वीवर राहतो
त्या पृथ्वीला परमेश्वराच्या साम्राज्यात बिंदू इतकेही स्थान नाही. अशा परिस्थितीत त्या पृथ्वीवरील माणसांना व त्याच्या कर्मकांडांना परमेश्वराच्या साम्राज्यात काडीचेही स्थान नसते. हे निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. माणसाच्या साम्राज्यात ढेकून आणि चिलट त्याच्या खिजगंतीतील सुद्धा नसतात. त्याप्रमाणे माणसे आणि त्यांचे कर्मकांडे परमेश्वराच्या खिजगंतीत सुद्धा नसतात. परमेश्वराच्या साम्राज्यात आणि माणसाच्या जीवनात महत्त्व आहे ते फक्त निसर्ग नियमांना. हे निसर्ग नियम कोणालाही बदलता येत नाहीत. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा निसर्ग नियम बदलता येत नाही. त्याप्रमाणे हे निसर्ग नियम जगातील सर्व लोकांना सारखेच लागू असतात आणि ते कुठल्याही परिस्थितीत आणि कोणत्याही बाबतीत अपवाद करीत नाहीत. हे निसर्ग नियम सायन्सला किंवा विज्ञानाला आधारभूत आहेत. ह्याचाच अर्थ असा की निसर्ग नियम नसते तर एकही सायन्स किंवा विज्ञान निर्माण झाले नसते. ज्याप्रमाणे परमेश्वराच्या साम्राज्यात निसर्ग नियमांना महत्त्व आहे, त्याचप्रमाणे मानवी जीवनात सुद्धा निसर्ग नियमांचा फार महत्त्वाचे स्थान आहे. मानवी जीवनात अनेक निसर्ग नियम कार्यरत असले तरी त्यातील खालील प्रमुख नियम अतिमहत्त्वाचे आहेत. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. जसे तुमचे विचार त्याप्रमाणे तुमचे जीवन. जेथे परिणाम आहे तेथे कारण हे असतेच. विचार, उच्चार आणि आचार या 3 स्तरावरून माणसाकडून बरी वाईट कर्मे घडत असतात. माणसे जशी बरी वाईट कर्मे करतात त्याप्रमाणे बरी वाईट प्रतिक्रिया परमेश्वराकडून निसर्ग नियमाप्रमाणे त्यांना मिळत असते. इलेक्ट्रिसिटीकडून माणसांना ज्ञान अज्ञानाप्रमाणे चांगले वाईट प्रतिसाद मिळत असतात. त्याप्रमाणे माणसांना परमेश्वरी शक्तीकडून बरे वाईट प्रतिसाद मिळत असतात आणि त्यालाच आपण सुख व दुःख असे म्हणतो. हा सर्व प्रकार स्वयंचलित नैसर्गिक नियंत्रण व्यवस्थेद्वारे घडत असतो. विश्वात सर्व ठिकाणी ही स्वयंचलित नैसर्गिक नियंत्रण व्यवस्था वास करते. त्याप्रमाणे तीच व्यवस्था मानवी शरीराच्या ठिकाणी सुद्धा वास करते आणि तिलाच आपण ईश्वर असे म्हणतो. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति असे भगवंताने गीतेत स्पष्ट म्हटलेले आहे. असे हे मानवी शरीर हे एक टेप रेकॉर्डिंग मशीन आहे आणि या मशीनवर माणसाकडून होणारे सर्व बरी वाईट कर्मे टेप होत असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माणसाच्या मनात विचारांचे जे सूक्ष्म तरंग उठतात ते सुद्धा टेप होतात. विचार, विकार, संकल्प, विकल्प, कल्पना, भावना, वासना, धारणा, द्वेष, मत्सर, अशा निराशा हे सर्व टेप केले जाते. सूक्ष्म जाणीव ही टेप असून त्या टेपवर अंतर्मनाकडून सर्व काही टेप केले जाते. टेप करण्याचे हे सर्व कार्य अंतर्मनाकडून अचूकपणे, कौशल्याने, सहजपणे व गुप्तपणे अव्याहत चालू असते. ही सर्व प्रक्रिया स्वयंचलित असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की साऊंड टेप रेकॉर्डिंग मशीनवर किंवा व्हिडिओ टेप रेकॉर्डिंग मशीनवर जे टेप केले जाते ते पुसून टाकता येते, परंतु मानवी शरीराच्या टेप रेकॉर्डिंगवर जे टेप केले जाते ते पुसून टाकता येत नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की मानवी टेप रेकॉर्डिंग मशीनवर माणसाची जी बरी वाईट कर्मे टेप होतात तो त्याचा एक रेकॉर्ड होतो आणि हा रेकॉर्ड माणसाच्या भवितव्याचा उल्लेख ठरत असतो. या रेकॉर्डप्रमाणे जीवनात माणसांना प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया रूपाने सुख दुःख प्राप्त होत असते. मानवी जीवनात प्रत्यक्षात ही प्रक्रिया कशी घडते ते आपण थोडक्यात
पाहण्याचा प्रयत्न करू. मानवी बँकेप्रमाणे दुसरी एक अति महत्त्वाची बँक असून त्या बँकेला दिव्य अदृश्य बँक असे म्हणतात. अशी ही दिव्य अदृश्य बँक अस्तित्वात आहे याची काहीच जाणीव लोकांना नसते. मग ते आस्तिक असोत किंवा नास्तिक असोत, अशिक्षित असोत किंवा सुशिक्षित असोत. इतकेच नव्हे तर मोठमोठ्या विद्वान व विज्ञाननिष्ठ लोकांना सुद्धा ह्या दिव्य अदृश्य बँकेचे ज्ञान नसते. हे अज्ञान हीच मानवी जीवनाची खरी शोकांतिका होय. पैशासाठी, सत्तेसाठी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी माणसे वाटेल तशी वागतात किंवा वाटेल ते दुष्कृत्य करतात. ह्याचे मुख्य कारण म्हणजे ह्या दिव्य अदृश्य बँकेसंबंधी त्यांचे असणारे प्रचंड अज्ञान हे होय. ही दिव्य अदृश्य बँक अतिशय विलक्षण असून तिचे अस्तित्व प्रत्येक माणसाच्या हृदयात असते. प्रत्येक माणूस जी शुभ किंवा अशुभ कर्मे करतो त्याचे सूक्ष्म ठसे त्याच्या अंतःकरणात उमटतात व ते पाप किंवा पुण्य ह्या स्वरूपात दिव्य अदृश्य बँकेत जमा होतात. मानवी बँकेचा व्यवहार बहिर्मन जाणीवपूर्वक करते, तर ह्या दिव्य अदृश्य बँकेचा व्यवहार अंतर्मन नेणीवपूर्वक प्रज्ञाशक्तीच्या द्वारे करीत असते. मानवी बँकेत पैसे जमा करण्याचे किंवा त्या बँकेतून पैसे काढण्याचे काम बहिर्मन करते. त्याप्रमाणे दिव्य अदृश्य बँकेत पाप पुण्य जमा करण्याचे व त्याचा विनियोग करण्याचे कार्य अंतर्मन करीत असते. माणूस जो शुभ किंवा अशुभ कर्मे करतो त्याची प्रतिक्रिया निसर्ग नियमानुसार आज ना उद्या घडणार आहे हे निश्चित. ही प्रतिक्रिया सुख किंवा दुःख ह्या स्वरूपात माणसाच्या अनुभवाला येते. सामान्यपणे क्रिया झाली की त्याची प्रतिक्रिया तात्काळ होतेच